नमस्कार, मी सोपान गमे. जेव्हा आयुष्य अडतं तेव्हा पहिलं पाऊल कुठे टाकायचं, आज या विषयावर तुमच्याशी संवाद साधणार आहे. मित्रांनो, मी मोटिवेशन देणार नाही आहे, मी तुमच्याशी वास्तवावर बोलणार. प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी अशी परिस्थिती आलेली असते किंवा बरेच जण ह्या परिस्थितीतून जात असतील किंवा काही जणांच्या आयुष्यात ही परिस्थिती आज ना उद्या येईल. नक्की नाती असतील, करिअर असेल किंवा आर्थिक परिस्थिती असेल. या परिस्थितीमध्ये असं फील होतं माणसाला. आता आयुष्य अडतं म्हणजे नेमकं काय? तर मित्रांनो, आपण जर करिअरच्या बाबतीत विचार केला, आता जी मुलं ग्रॅज्युएशन झाली आहेत, कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करत आहेत किंवा कुठल्याही पण नोकरीसाठी तयारी करत आहेत, प्रायव्हेटमध्ये असेल कुठे असेल, काय होतं, या MPSC UPSC सारख्या एक्झाम्स असतील, ह्या एक्झाम वर्षातून एकदा कंडक्ट केल्या जातात आणि वर्षभर ही मुलं प्रामाणिकपणे तयारी करतात. आता मला सांगा, ह्यांनी जिथून सुरुवात केली असते तिथून ते परीक्षा येईपर्यंतचा काळ ही मुलं मेहनत घेतात. आणि एक्झामच्या दिवशी काय होतं, कधी कधी पेपर हार्ड येतो, आपण वाचलं त्याच्या बाहेरच येतं. आणि कधी कधी काय होतं, त्या एक्झाम टाईममध्ये प्रेशर हँडल होत नाही, काहीतरी अडचण येते माणसाला, पेपर पूर्ण सोडवलं जात नाही. आणि मग जेव्हा रिझल्ट येतो तेव्हा कोणाचा अर्ध्या मार्काने, 1 मार्काने, 2 मार्काने रिझल्ट जातो. आता जेव्हा ही परिस्थिती येते तेव्हा एक गोष्ट मला सांगा, त्या मुलाच्या, विद्यार्थ्याच्या मनामध्ये काय असेल? म्हणजे त्याने 1 वर्ष तो टाईम दिलेला आहे, तो काय झाला? तो झिरोच झाला ना. तो परत जिथं सुरुवात केली तिथंच आला. म्हणजे ही जी परिस्थिती असते, ही वेळ असते ना, ती असते आयुष्य अडल्यासारखी. आता जर एक वेगळ्या पद्धतीने विचार केला नात्यांबद्दल, हे वेगळे रिलेशन असतील, नवरा बायकोचं असेल किंवा गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडचं असेल. आता जेव्हा 1-2 व्यक्ती, एक मुलगा आणि एक मुलगी रिलेशनशिपमध्ये असतो, एकमेकाचं खूप प्रेम असतं एकमेकावर. पण काय होतं, लग्नाचा विषय म्हटलं की त्या मुलाला असं वाटतं की हिला विचारू का नको, किंवा तिला वाटतं ह्याला विचारू का नको, काय म्हणेल, हो म्हणेल की नाही म्हणेल, क्लॅरिटीच नसते. आणि मग तो त्या भीतीनं तो कधी तिला विचार, मग ते नातं तसंच चालू असतं. म्हणजेच काय, त्या नात्यात काय प्रोग्रेस आहे का? ना ते पुढं चाललंय ना मागे चाललंय. याला आपण काय म्हणायचं मग? या आयुष्यात हे आयुष्य अडलंय नात्यांच्याबद्दल. आणि आर्थिक परिस्थितीमध्ये पण काय होतं, नोकरी चांगली आहे, पगार वेळेवर येतो, पण म्हणजे बाहेरून जर बघितलं तर असं वाटतं की ह्याच्याकडे किती छान नोकरी आहे, चांगला पगार आहे याला. पण त्याला जर विचारलं ना, की तो म्हणतो, अरे माझा पगार येतो पण 2-4 दिवसात तो निघून जातो. 2-3 वर्ष झाले इन्क्रिमेंट नाही आहे, प्रमोशन नाही आहे. त्याला काय फील होतं की अरे आपण तिथेच अडकलो. ही जी परिस्थिती असते ना, ही आपल्याला फील करते. आता माझ्या बाबतीत काय होतं, मी आर्थिक परिस्थितीत अडकलो होतो. म्हणजे तुम्हाला खोटं सांगणार नाही, जेव्हा मला हे रिअलाईज झालं की मी चांगल्या मोठ्या या कर्जाच्या गुंत्यामध्ये अडकलो, तेव्हा मला असं एकदम, म्हणजे काय सांगू तुम्हाला, की एवढे मनामध्ये विचार येत होते असे वेगवेगळे, असा एकदम गोंधळ चालू होता माझ्या मनामध्ये. खोटं सांगणार नाही तुम्हाला, 1 महिन्यामध्ये काही न करता, म्हणजे ना चालून, ना डाएट करून, काही न करून, माझं 4 किलो वजन माझं कमी झालं होतं. 4 किलो वजन माझं कमी झालं होतं, फक्त विचार करून. आणि आज दररोज अर्धा तास वॉकिंग करतो, अर्धा किलो साधं कमी होत नाही. कशामुळे झालं होतं हे सगळं? एकाच वेळी असंख्य विचार मनामध्ये करत होतो मी. अरे आता हे कसं होणार? आणि बरं एकच गोष्ट होती का? आर्थिक परिस्थितीमध्ये का ती एकच परिस्थिती असते का? त्याच्यामुळे सोशल इमेज असेल, आपल्या नात्यावरचा परिणाम असेल, तर मी ह्याच्यातनं कधी बाहेर पडेल मला कळतच नव्हतं. आणि मी तिथंच गुंतल्यासारखं मला असं होत होतं की काय करावं कळतच नाही आहे. आता हे माझ्या बाबतीत असं झालं होतं, प्रत्येकाच्या बाबतीत वेगवेगळं असू शकतं, नात्यांमध्ये असेल, करिअरमध्ये असेल, प्रत्येकाच्या बाबतीत हे घडतं. तर अशा वेळेस आपण नेमकं करायचं काय?
तर पहिलं पाऊल म्हणजे काय मित्रांनो, अशा बाबतीत मी मानेल की पहिली सुरुवात इथून करायची. आपण ही तुलना पहिले बंद करायची. आपला मित्र कुठे गेला आहे, आपल्यासोबतचा असतो, आपल्यापेक्षा खरं पाहिलं तर एखाद्या तो कमी हुशार असेल म्हणजे अकॅडमिक्समध्ये याच्यामध्ये, पण तो आज पुढे गेलेला असतो. एखाद्यानं छान सुंदर असं घर फ्लॅट घेतलेला असतो, कोणीतरी परदेशात नोकरी करतो, एखाद्याचा चांगला बिझनेस सेट झालेला असतो. एक म्हणजे बऱ्यापैकी लोकांची चांगली कुटुंब झाली असतात, लेकरं बाळा झाली असतात, ते पुढे गेलेले असतात निघून. आणि मग आपल्यावर त्याचं प्रेशर येतं. म्हणून माझं पहिलं यामध्ये जर मी काय केलं असेल तर मी तुलना बंद केली. जोपर्यंत आपण तुलना बंद करणार नाही ना, तोपर्यंत आपण पुढे एक पाऊलसुद्धा टाकू शकणार नाही. आणि ही रिॲलिटी आहे, मी अनुभवलेलं आहे. मी पहिलं ते बंद केलं. मग याच्यानंतर माझं पहिलं स्टेज काय होतं, मी माझी परिस्थितीला ॲनालिसिस केलं. माझा प्रॉब्लेम आहे काय नेमका? तुम्हाला खोटं सांगणार नाही, या परिस्थितीमध्ये असताना मी एका डॉक्टरकडे गेलो होतो. म्हणजे मला सजेस्ट केलं की तू सायकायट्रिस्टकडे जा. मी खूप विचार करत होतो त्यावेळेस. बऱ्याच जणांना वाटलं मी काय करतो, काय नाही म्हणून. तर अत्यंत हुशार असे, अत्यंत अनुभविक असे ते डॉक्टर होते. त्यांच्याकडे गेलो. ₹1500 फीस होती त्यांची. आणि मला सगळं माझी हिस्ट्री घेतली, सगळं झालं. पी सत्य काय ते सगळं बोललो. मला एक असं मोठं पान त्यांनी असं गोळ्या दिलेलं आणि मी पण गेलो. मला खूप छान बोलले ते. आणि मग मी त्यांना निघताना एक प्रश्न विचारला. म्हणलं, "सर, त्या गोळ्या खाल्ल्यानंतर माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल ना?" ते हसले. म्हटले, "तुझा प्रॉब्लेम ह्या गोळ्यानं सॉल्व्ह होणार नाही. पण ह्या गोळ्याने एक गोष्ट होईल की तुला ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी तुला मदत होईल." मग मी म्हटलं, "माझा प्रॉब्लेम नेमका सॉल्व्ह होईल कशानं सर? मला कळत नाही आहे." ते म्हणे, "तुला खरं सांगू, मी आत्ता अशी एक बॅग भरून जर पैशाचे आणले ना, तुझ्याजवळ जर दिले ना, जसं पण म्हणलं घेऊन ना, तुलाच ठेव हे पैसे. तू ना साला माझ्याकडे परत येणार पण नाहीस. माझी एक गोळी तू खाणार नाहीस." म्हणजेच काय, त्यांना म्हणायचं तुझा प्रॉब्लेम आर्थिक आहे. बाकी गोष्टी सगळ्या सेकंडरी आहेत रे. तुझा प्रॉब्लेम काय आहे? पैशांचा आहे. तू त्याच्यावर विचार कर. बाकी काय विचार करू नको तू. मला थोडी ती गोष्ट क्लिक झाली. त्याच्यानंतर मी माझ्या जवळच्या व्यक्तींशीही बोललो होतो. मी आधीच्याही व्हिडिओमध्ये बोललो. मग ह्या सगळ्या सराउंडिंगमध्ये मी एक विचार केला की बाबा, म्हणजे मी त्याला ह्या प्रॉब्लेमला मी परत जेव्हा ॲनालिसिस केल्यानंतर ना 2 पार्टमध्ये डिवाईड केलं. एक माझ्या कंट्रोलमध्ये काय, एक माझ्या कंट्रोलच्या बाहेर काय. आता कंट्रोलच्या बाहेर काय होतं, लोक माझ्याबद्दल काय विचार करतील, हे देणं कधी फिटेल, मी मोकळा श्वास कधी घेऊ शकेल, माझी तब्येत चांगली कधी होईल, असे बरेच होते. लग्नाच्याबद्दल होतं, असे बरेच प्रश्न होते. मी म्हटलं हे काय आपल्या हातातलं नाही, हे जरा आपण बाजूला ठेवू. मी असंच लिटरली स्वतःला म्हटलं, हे बाजूला ठेवू. म्हटलं आपल्या कंट्रोलमध्ये काय आहे की बाबा सध्या काहीतरी स्टार्ट करणं. बरं, आता परत काम करण्यासाठी तर पैसा नव्हता, काहीच नव्हतं. मग मी विचार केला, पहिले आपल्याला काय करावं लागेल, जॉब जॉईन करावं लागेल. मग ह्या जॉब करायचं म्हटल्यानंतर माझ्या मनात परत काही गोष्टी आल्या. यार, एवढा दिवस बिझनेस केला आहे, कसं आता मी परत जॉब जॉईन करू, परत मला काय पगार मिळेल आणि एवढ्या पगारानं माझं असं एवढं काय सॉल्व्ह होईल, असे एवढे प्रश्न होते ना मनामध्ये त्याच्यानंतरसुद्धा. पण मी म्हटलं ठरवलं, आपलं डिसिजन झालं. पहिली स्टेप आपली काय असेल तर आपल्याला जॉब जॉईन करायचा आहे मला. कारण काही ना काही पैसे येणं त्यावेळेस गरजेचे होते. एकतर स्वतःचं मला खर्च भागवायचा होता, EMI असतील, कोणाला द्यायचं असेल. तर मी म्हटलं ठीक आहे, ह्याच्यातनं एक सुरुवात तर होईल, मी कामात गुंतेल, त्याच्यामुळे माझं माइंड थोडी शांत होईल, मी बिझी राहील. आता काय होतं, रिकामा होतो, मोकार. किती काही मनात विचार आले येऊ देत, काही विचार करायचा, काही पण विचार करायचे. आणि खरं सांगतो, तो माझा इतका परफेक्ट निर्णय राहिला तो डिसिजन माझा. मग हे येताना मी काय केलं, माझे स्किल्स काय आहेत, माझा अनुभव काय, त्या हिशोबाने मी विचार केला आणि मी जॉब करायचा निर्णय घेतला आणि मी जॉब जॉईन केला. आता काय होतं माहिती आहे का मित्रांनो, परिस्थिती कशी पण असू द्या, म्हणजे किती मोठी असू द्या, म्हणजे वाईट असू द्या, आपल्याला काय होतं, म्हणजे जे सुरुवात करण्याला जो कॉन्फिडन्स असतो ना, आपण असं म्हणतो की बाबा सुरुवात केल्याने कॉन्फिडन्स येतो. बिलकुल नाही. आपल्याला पहिले क्लॅरिटी पाहिजे, क्लॅरिटी. जेव्हा आपल्या माइंडला क्लॅरिटी भेटते ना, आपलं माइंड जेव्हा क्लिअर होतं, तेव्हा तुम्हाला खोटं सांगत नाही, त्याच्या पाठीमागून आपोआप कॉन्फिडन्स येत राहतो. आणि एकदा सुरुवात केली ना की परमेश्वर नक्की हेल्प करतो. कुठल्या ना कुठल्या स्वरूपात, कशा ना कशात, कोण कधी येऊन मदत करेल,
कोण कधी येऊन गाईड करेल, काय काय घडेल हे सांगता येत नाही. त्यासाठी पहिलं पाऊल खूप महत्त्वाचं आहे. तो विचार करून घ्या नक्की. थँक्यू.